नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार जाधव, आनंद ॲग्रो केअर प्रतिनिधी या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ती गहू पीक लागवडीविषयी. गहू हे भारतातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रमुख पिकांपैकी एक आहे. आता रब्बी हंगाम चालू झालेला आहे, तर रब्बी हंगामामधील एक महत्त्वाचे पीक म्हणून गहू या पिकाकडे बघितले जाते. भारतामध्ये बघितलं तर उत्तर भारत, पंजाबपासून तर यूपी पर्यंत, तसेच द्विकल्पीय पठाराचा भाग जो असेल आपला महाराष्ट्र असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सर्व भागांमध्ये गहू या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. आता सध्या भारताची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे जी अन्नधान्याची जी आपली रिक्वायरमेंट आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु आपले जे काही लागवडीखालीचे क्षेत्र आहे ते क्षेत्र आपले मर्यादित आहे. त्यामुळे आपल्याला जे काही आपले अन्नधान्य पिके असतील, गहू असेल, तांदूळ असेल, यांची उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे आहे. परंतु बघायला गेले तर काही कारणांमुळे गव्हाचे उत्पादन हे दिवसेंदिवस आपल्याला कमी होताना दिसत आहेत. महाराष्ट्राचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खालील कारणांमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन कमी होताना दिसत आहे. त्यामध्ये आपलं पहिलं कारण म्हणजे लागवडीसाठी हलक्या जमिनींचा वापर करणे. गहू पिकासाठी अन्नद्रव्ये हे फार गरजेचे असतात. हलक्या जमिनीमध्ये आपले जे अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्ये कमी प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचे उत्पादन घटताना दिसत आहे. त्यामधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिफारशीपेक्षा उशिरा पेरणी. जी काही आपल्याला विद्यापीठ किंवा ICARने जी आपल्याला डेट दिलेली आहे किंवा जो काही हंगाम दिलेला आहे त्यामध्ये आपण आपल्या गहू पिकाची पेरणी करत नाही. गव्हासाठी आपल्याला थंड हवामान गरजेचे असते, परंतु थंडी गेल्यानंतर आपण गव्हाची पेरणी केल्यास आपल्याला नक्कीच उत्पादनामध्ये घट बघायला मिळत असते. त्यानंतर दुसरं पाण्याची अनुपलब्धता. गहू हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यावरती अवलंबून आहे. गहू पिकाला आपण जितके चांगले पाणी देऊ तितके आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळत असते. पुढील आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या खतांचा असंतुलित वापर. गहू पिकासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खते तसेच रासायनिक खते देणं गरजेचे असते. ज्या ठिकाणी आपण आपल्या पिकाला रासायनिक खते तसेच सेंद्रिय खते देत नाही अशा ठिकाणी आपल्याला आपले गव्हाचे उत्पादन कमी झालेले बघायला मिळत असते. त्यानंतर आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काय आपले हवामान आहे तर आपण आपल्या हवामानानुसार लागवड करत नाही. गहू पिकासाठी आपल्याला थंड आणि कोरडे हवामान आवश्यक असते. या अवस्थेमध्ये आपल्याला साधारणतः आपली गहू जी जी काय उंबी आहे, उंबी लागण्याच्या अवस्थेपर्यंत आपल्याला थंडीची गरज असते. परंतु आपण लागवड उशिरा केल्यास आपल्याला गहू पिकाला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये थंड हवामान मिळत नाही व या हवामानाचा परिणाम देखील आपल्या जी काय उत्पादन क्षमता आहे यावरती मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. तसेच जे काही आपण आता सीड्स वापरतोय, हाय यील्डिंग व्हरायटीज असतील, आपले हायब्रिड सीड्स असतील किंवा ट्रॅडिशनल सीड्स असतील किंवा ज्या आपल्या पेरणी पद्धती आहे यामध्ये जे काय आपण आता नवीन आलेली मॉडर्न टेक्नॉलॉजी याचा देखील आपण वापर करत नाही. यामुळे देखील आपल्याला आपले उत्पादन कमी बघायला मिळत असते. आता आपण जी काही आपली उत्पादन क्षमता आहे गहू पिकाची, ती गहू पिकाची उत्पादन क्षमता ही आपली सुरुवातीला आपण जे काही व्हरायटी निवडणार आहे त्या व्हरायटीवरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यासाठी आपण जे काही मार्केटमध्ये व्हरायटी अवेलेबल आहेत त्यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ की कोणती व्हरायटी आपण लावू शकतो. त्यामध्ये पहिली जी काही व्हरायटी आहे त्यामध्ये आपण आपल्या अजित कंपनीची 102 व्हरायटी या व्हरायटीची आपण लागवडीसाठी निवड करू शकतो. ही व्हरायटी साधारणतः आपली 100 ते 102 दिवसात तयार होणारी व्हरायटी आहे. त्यानंतर जी काही गहू पिकाची आपण लागवड करत असतो ती आपल्या चपातीसाठी, तर या गव्हाची आपल्याला चपाती मऊ व अतिशय स्वादिष्ट अशी चपाती बघायला मिळत असते. तसेच ही जी काही व्हरायटी आहे ही व्हरायटीची आपण जिरायती बागायती दोन्हीसाठी निवड करू शकता. ही व्हरायटी आपल्या कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला अधिक उत्पादन क्षमता देणाऱ्या व्हरायटींपैकी एक व्हरायटी आहे. तसेच ही व्हरायटी आपल्या तांबेऱ्या रोगास देखील सहनशील अशी व्हरायटी आहे. त्यानंतर दुसरी व्हरायटीची आपण निवड करू शकता ती अजित सीडची 108. ही जी काय 108 व्हरायटी आहे या व्हरायटीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे का हिची ओंबी, हिच्या ओंब्यांमध्ये साधारणतः 55 ते 60 दाणे इतकी सर्वाधिक दाणे असलेली ही आपल्याला या व्हरायटीची ओंबी बघायला मिळते. तसेच या व्हरायटीची उत्पादन क्षमता देखील जास्त प्रमाणात आहे. त्यानंतर या बघायला गेले तर ही व्हरायटी ज्या भागामध्ये आपले हवा मोठ्या प्रमाणात चालते तसेच पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे अशा ठिकाणी या व्हरायटीची लागवड करणे टाळावे. कारण की ही व्हरायटी जास्त लॉजिंग म्हणजे पीक आडवे पडणे व
दाणे गळण्यासाठी अतिशय सहनशील अशी व्हरायटी आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवा चालणार आहे व पाण्याची थोडेफार प्रमाणात कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे अशा ठिकाणी या व्हरायटीची लागवड करणे टाळावे. त्यानंतर पुढची व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीराम सुपर 111. ही व्हरायटी देखील लागवडीसाठी अतिशय उपयुक्त अशी व्हरायटी आहे. महाराष्ट्रामध्ये या व्हरायटीची आपण लागवड करू शकतात. या व्हरायटीची साधारणतः आपल्याला 75 दिवसामध्ये ओंबीत ही तयार होत असते व ही व्हरायटी तांबेरा रोगास अधिक सहनशील आहे. म्हणजे जी काय व्हरायटी आपण बघितल्या त्यांमध्ये सर्वाधिक सहनशील अशी ही व्हरायटी आहे. तसेच या व्हरायटीची आपण पेरणी लवकर आणि उशिरा अशा दोन्ही पद्धतीने देखील करू शकतो. उशिरा पेरणी केली तरी आपल्याला अपेक्षित उत्पादन देणाऱ्या व्हरायटीपैकी ही एक व्हरायटी आहे. त्यानंतर पुढची व्हरायटी आहे श्रीराम सीडची श्रीराम सुपर 303. ही व्हरायटी सुद्धा आपली पेरणीसाठी अतिशय चांगली व्हरायटी आहे. महाराष्ट्रामध्ये हिची आपण लवकर आणि उशिरा अशा दोन्ही वेळे आपण या व्हरायटीची पेरणी करू शकतो. तसेच ही व्हरायटी तांबेरा व करपा हेल्मोन्थेस जो करपा येतो या करप्याला देखील अतिशय सहनशील अशी ही व्हरायटी आहे. त्यानंतर पुढची व्हरायटी जी आहे ती आपली अंकुरची केदार. या व्हरायटीची देखील आपण लागवडीसाठी निवड करू शकता. साधारणतः 110 ते 120 दिवसामध्ये तयार होणारी ही हाय यील्डिंग व्हरायटी आहेत. या व्हरायटीचे आपण जर का आपलं बागायतीखालील क्षेत्र असेल तर साधारणतः 1 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान या व्हरायटीची आपण पेरणी करू शकता. त्यानंतर जिरायतीसाठी आपण साधारणतः 7 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या दरम्यान आपण जी काही जिरायतीसाठी लागवड करणार आहोत जिरायतीसाठी आपण या व्हरायटीची निवड करू शकताय. त्यानंतर मागील 2 वर्षापासून मार्केटमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेली ही पॅसिफिका 9294 या व्हरायटीचा आपण देखील वापर करू शकतात. या व्हरायटीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः 7 ते 8 इंच लांब ओंबी व या ओंबीमध्ये साधारणतः तिच्या बेस पासून ते टोकापर्यंत पूर्णपणे दाणे भरणं या व्हरायटीचं आपलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास ही व्हरायटी आपल्याला अधिकाधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. या व्हरायटीची आपण बागायती क्षेत्रासाठी निवड करू शकतात. तसेच उच्च उत्पादन क्षमता व अधिक बाजारभाव या व्हरायटीचे आपले वैशिष्ट्य आहे. त्यानंतरची महत्वाची व्हरायटी आहे जी महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी डेव्हलप केलेली आहे ती आहे फुले समाधान. या व्हरायटीची देखील आपण लागवड करू शकतात. ही व्हरायटी तांबेरा रोगास सहनशील तसेच मावा किडीस देखील सहनशील आहे. या व्हरायटीची आपण लागवड करू शकताय. यानंतर भरपूर शेतकरी बंधू जे काय आपले घरी उपलब्ध असलेले बियाणे आहेत या बियाण्याची निवड लागवडीसाठी करत असतात. परंतु हे बियाणे लागवडी करण्या अगोदर आपल्याला जे काय आपले बियाणे आहे त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. तर बियाण्याची उगवण क्षमता तपासायची असेल तर आपल्याला सर्वात पहिले जे काय आपलं बियाणं आहे त्या बियाण्याची आपल्याला लागवड करून बघणं गरजेचं आहे. याकरिता आपल्या शेतामध्ये किंवा आजूबाजूला घराच्या आपल्याला एक असा स्क्वेअर मीटरचा बॉक्स घ्यायचा आहे. त्यामध्ये साधारणतः 100 सीड्स 100 बियाणं घ्यायचे. या 100 बियाण्यांची आपल्याला लागवड करायची आहे व यामधून आपल्याला किती बियाण्यांची उगवण होईल हे बघायचं आहे व त्यानुसार आपल्याला आपल्या पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. तर जेव्हा आपले 100 पैकी 100 बियाणे उगवणार आहे तेव्हा त्या प्रमाणात आपल्याला पेरणीसाठी 40 किलो जे काही आपलं बियाणं आहे ते 40 किलो प्रति एकर या दरम्यान घ्यायचं आहे. जेव्हा आपली जी काही उगवण आहे 100 बियाण्यांपैकी 90 बियाण्यांची लागवड होईल तेव्हा आपल्याला साधारणतः 45 किलो इतक्या प्रमाणामध्ये जो काही बियाण्याचा दर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर 80% उगवण झाल्यास प्रति एकर 50 किलो, 70% उगवण झाल्यास प्रति एकर 57 किलो व 60% उगवण झाल्यास 67 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये बियाण्याचा दर घेऊन आपल्याला पेरणी करायची आहे. जर का 60% कमी आपल्याला उगवण क्षमता जाणवल्यास या बियाण्याची आपल्याला लागवडीसाठी निवड करायची नाहीये. आपण जे काही मार्केटमध्ये आपण आधी दाखवले जे बियाणं आहे अजित 102, अजित 160 असेल, श्रीराम सुपर 111 असेल किंवा इतर जी वाहनं असतील या वाहनांची आपण लागवडीसाठी निवड करू शकता. त्यानंतर बियाण्याचे प्रमाण आपल्याला एकरी 40 किलो या प्रमाणात ठेवायचे आहे. त्यानंतर जी काही आपण उशिरा पेरणी करणार आहोत तर उशिरा पेरणीमध्ये आपली जी काही
ओळींतील अंतर आहे, ओळीतील अंतर कमी होत असते. अशा वेळी आपल्याला बियाण्याचा जो काही सीड रेट आहे तो 50 ते 60 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये वाढवून घेणं गरजेचे आहे. तसेच जे काय आपण बियाणं लागवड करणार आहोत, जे आपले घरचे बियाणे असेल किंवा आपण जे दुकानातून व्हरायटी आणणार आहोत त्याचे बियाणे असेल, तर या बियाण्यासोबत बियाण्याला आपल्या बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जेणेकरून बीज प्रक्रिया केल्यास आपल्या बियाण्याची एकसारखी उगवण होईल. तसेच बियाण्यावरती जे काही रोग वगैरेचे स्पोर असतील, बुरशीचे स्पोर्स असतील, तर ते आपल्याला नियंत्रित करण्यास मदत होईल. त्यामुळे आपल्याला आपल्या बियाण्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आपण बाजारामधून बियाणं घेतल्यास तर त्यामध्ये आपल्याला थायरम किंवा कॅप्टनच्या ज्या पुड्या मिळत असतात त्या पुड्यांची आपल्याला आपल्या बियाण्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला जे काही आपले बुरशीजन्य रोग येणार आहेत त्या बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे. त्यानंतर बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला जैविक जे काही घटक आहे, जैविक खत आहे, जैविक खतांचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला गहू पिकाला सर्वाधिक न्यूट्रिशनची गरज असते, ते म्हणजे आपले NPK, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश म्हणजेच नत्र स्फुरद पालाश. तर त्याला आपल्याला पेरणी अगोदर आपली बुरशीनाशकांची प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला साधारणतः बियाणं वाढलं त्यानंतर 20 ते 25 मिनिटांनी आपल्याला जैविक खतांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. या बीज प्रक्रियेमुळे आपल्या बियाण्याची उगवण एकसारखी होईल. नंतर जे काय आपले मुळे आहे, मुळांची वाढ होईल. मुळांच्या वाढीनंतर जे काय आपले जमिनीमध्ये अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये अपटेक वाढेल. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आपल्याला फुटवा होण्यास देखील हे जे काही डॉक्टर बॅक्टस कॉम्बो 4K मध्ये जे जीवाणू आहे, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया, फॉस्फरस सोलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हे आपल्याला मदत करणार आहे. त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रियेसाठी 10 ग्राम प्रति किलो या प्रमाणामध्ये बीज प्रक्रियेमध्ये वापर करावा. जेणेकरून आपली बियाण्याची उगवण एकसारखी होईल व आपल्याला अधिकाधिक उत्पादन येण्यास मदत होईल. त्यानंतर लागवडीची पद्धत ही आपली सर्वाधिक महत्वाची आहे. त्यामध्ये भरपूर विभागामध्ये आपली फोकून लागवड केली जाते. त्यानंतर काही ठिकाणी टोकून लागवड केली जाते. काही ठिकाणी आपली सीड ड्रिल असतील, पेरणी यंत्राच्या साहाय्याने देखील लागवड केली जाते. यामधील सर्वात इफेक्टिव्ह जी मेथड आहे ती आपली म्हणजे पेरणी यंत्राच्या साहाय्याने पेरणी करणे. या पद्धतीमध्ये काय होते, जी आपली लाईन आहे म्हणजे प्लांट टू प्लांट, रो टू रो डिस्टन्स मेंटेन होतो. त्यामुळे जे काय आपले गहू पीक आहे, गहू पिकाला आपल्याला अधिकाधिक फुटवे येण्यास मदत होते. तसेच आपल्या पिकाची वाढ एकसारखी होते. आणि जे आपण पेरणी यंत्राबरोबर जे काही खत वगैरे देणार आहोत ते खत आपल्या डायरेक्टली जे काही मूळ वाढणार आहे, मुळाच्या भोवती जाण्यास आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते. त्यामुळे आपल्याला आपली पेरणी करायची आहे ते आपली जे काही पेरणी यंत्र आहे, पेरणी यंत्राच्या साहाय्याने आपल्याला पेरणी करायची आहे. आपल्याला फोकून किंवा टोकून लागवड करणे टाळायचे आहे. तसेच जे काय आपण जिरायती किंवा बागायती वेळेवर पेरणी करणार आहोत, ही पेरणी आपल्याला साधारणतः 20 सेंटीमीटर ते 22.5 सेंटीमीटर हे डिस्टन्स घेऊन आपल्याला पेरणी करायची आहे. तसेच जे काय उशिरा पेरणी करणार आहोत तर उशिरा पेरणी आपल्याला साधारणतः 18 सेंटीमीटर इतक्या अंतरावरती करायची आहे. व बियाणे पेरणी करताना आपल्याला जास्त खोल बियाणं पेरायचे नाहीये, कारण की जितकं आपण जास्त खोल बियाणं पेरणार तितके आपले उगवण कमी होणार व आपले उत्पादन कमी होणार. याकरता आपल्याला साधारणतः 5 ते 6 सेंटीमीटर खोल इतकी खोलच आपल्याला पेरणी करायची आहे, जेणेकरून आपले बियाणे आपल्याला एकसारखे उगवण होण्यास मदत होईल. अजून आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, पेरणी करताना आपल्याला फक्त सिंगल पेरणी करायची, म्हणजे आपण जी करणार आहोत दक्षिणोत्तर पेरणी करणार आहोत. दक्षिणोत्तर पेरणी करताना आपल्याला अशीच पेरणी करायची आहे. अशी किंवा जमिनीच्या उतारानुसार आपण जी असेल तशी पेरणी करू शकता. आपल्याला अशी दोन्ही बाजूनी उभी आडवी पेरणी करणं टाळायचं आहे. आपल्याला फक्त सिंगल एकच बाजूने एकाच लाईनने पेरणी करायची आहे, जेणेकरून जे आपली काही बियाण्याची उगवण आहे ती उगवण देखील चांगली होण्यास मदत होईल. आता बियाणं पेरणीची योग्य वेळ, जर का आपण बियाणं आणलं आणि ती लागवड करायची असेल तर आपल्याला जिरायती पेरणी करायची असेल तर आपण साधारणतः ऑक्टोबरच्या दुसऱ्या 15 म्हणजे 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान पेरणी करू शकतात. तसेच बागायती पेरणी असेल तर ते 1 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान करू शकतात, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक उत्पादन मिळण्यास मदत होईल. तसेच जी काय आपण उशिरा पेरणी करणार आहोत बागायती, ती आपल्याला 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर
या दरम्यान करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी उत्पादन आहे उत्पादन क्षमतेमध्ये आपल्याला कमी मिळणार नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपला खत व्यवस्थापन. परंतु खत व्यवस्थापन करताना आपण भरपूर बाबींचा विचार करत नाही. आपण गव्हाची पेरणी हलक्या जमिनीत पण करतोय, मध्यम जमिनीमध्ये पण करतोय, भारी जमिनीमध्ये पण करतोय, तिन्ही जमिनीत लागवड करतोय. परंतु प्रत्येक जमिनीचे गुणधर्म हे सारखे नसतात. काही जमिनींचा बघितला तर पीएच हा वेगळा असतो, ईसी वेगळा असतो. प्रत्येक जमिनीमध्ये तुमचे जे काही न्यूट्रिएंट आहे, प्रायमरी न्यूट्रिएंटमध्ये एनपीके असेल, सेकंडरीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल, तसेच मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये तुमचे फेरस असेल, मॉलिब्डेनम असेल, झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, फेरस असेल, मॅग्नेज असेल, हे सारे अन्नद्रव्य प्रत्येक जमिनीमध्ये वेगवेगळे असतात आणि गहू पिकासाठी हे अन्नद्रव्य गरजेचे असतात. तसेच जे काही आपण खत व्यवस्थापन करणार आहोत या खतांचा देखील या न्यूट्रिएंटवरती मोठ्या प्रमाणात भर असतो. ज्या जमिनीमध्ये समजा एखादा न्यूट्रिएंट जास्त असेल तर तो दुसऱ्या एलिमेंटला आपल्या अँटागॉनिस्टिक इफेक्ट दाखवत असतो, त्यामुळे त्या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. म्हणूनच हे सर्व टाळण्यासाठी व संतुलित खतांचा वापर करण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. याकरिता आपल्याला जे काही एनएबीएल ऑथेंटिक लॅब्स आहे यांच्याकडून माती परीक्षण करणं गरजेचं आहे. याकरता आपण इथे जी काही आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर जी काही एनएबीएल मानांकित लॅब आहे या लॅबमधून आपण माती परीक्षण करून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाचं खताचं नियोजन अतिशय अचूक करण्यात येईल. तसेच या ॲपद्वारे तुम्हाला जे काही आपण पीक लावणार आहोत या पिकावरती देखील आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. जो काय आपल्याला इथे स्क्रीनवर नंबर दिसत आहे यावरती संपर्क करून आपण आपले माती परीक्षण करण्यासाठी संपर्क करू शकतात. ते आपले विनामूल्य सॅम्पल काढत असतात व टेस्टिंगसाठी नेत असतात. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की आपण आपल्या पिकाला खत व्यवस्थापन कसे करावे. तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला जे काही आपला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश आहे हे तीनही अन्नद्रव्य आपल्याला पेरणीच्या वेळी देणं गरजेचं आहे. यामधील नायट्रोजन मधली जी काही 1/3 म्हणजे एका तृतीय भाग जो काही नायट्रोजन आहे तो आपल्याला आपला पेरणीच्या वेळी देणं गरजेचं आहे. तसेच फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा ही आपल्याला जी काही पेरणी करतोय त्यावेळी देणं गरजेचं आहे. याकरता आपण 14-35-14, 10-26-26, 12-32-16 यामध्ये 8-21-21, 9-24-24 या ग्रेडचा देखील वापर करू शकतात. तसेच त्यासोबत आपण युरिया एकरी 25 किलो व जो काही गहू पीक आहे गहू पिकाला थोड्या प्रमाणात मध्ये सिलिकॉनची आवश्यकता असते, तर ही जी काही आपला सिलिकॉन आहे त्याची पूर्ती करण्यासाठी आपल्याला ॲटोसिल जे सिलिकॉन ग्रॅन्युअल्स आहे त्यांचा एकरी 25 किलो या प्रमाणामध्ये बेसल डोसमध्ये वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला गहू पिकाची एकसारखी वाढ व फुटवे होण्यास मदत होईल. त्यानंतर बेसल डोसमध्ये आपल्याला वरील ग्रेड अवेलेबल नसल्यास आपण यामध्ये डीएपी एकरी 50 किलो, एमओपी 25 किलो व ॲटोसिल ग्रॅन्युअल्स 25 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये देखील वापर करू शकतात. तसेच जो काही खतांचा आपल्याला दुसरं डोस द्यायचा आहे तर तो आपला साधारणतः पहिले पाणी देण्याच्या वेळी, म्हणजे जी काय आपली मुकुट मूळ फुटण्याची अवस्था म्हणजे क्राऊन रूट इनिशिएशन अवस्था असते, या अवस्थेमध्ये आपल्याला खतांचा दुसरा डोस देणं गरजेचं आहे. जर आपण लागवडीवेळी फॉस्फरस आणि पोटॅश पूर्ण दिलेला असेल तर अशा वेळी आपल्याला युरिया एकरी 45 किलो म्हणजे आपली एक बॅग, त्यासोबत झिंक सल्फेट एकरी 10 किलो, त्यासोबत जे काय आपण अन्नद्रव्य दिलेले आहेत त्या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता वाढवण्यासाठी आपल्याला डॉक्टर बॅक्टोज एनपीके गोल्ड ग्रॅन्युअल 4 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. त्यासोबत जे काही आपण न्यूट्रिशन दिले मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये आता फॉस्फरसचं वगैरे फिक्सेशन वगैरे होत आहे, तसेच काही ठिकाणांमध्ये पाण्याची उपलब्धता देखील कमी आहे. अशा ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्यांचा अपटेक वाढवण्यासाठी व पाण्याचा पुरवठा करण्यासाठी डॉक्टर बॅक्टोज पंचम गोल्ड ग्रॅन्युअल्स 10 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये वापरणे गरजेचे आहे, जेणेकरून आपले उत्पादन आपल्याला एकसारखे मिळण्यास मदत होईल. त्यानंतर आपण लागवडीच्या वेळी फॉस्फरस आणि पोटॅशचा पूर्ण डोस दिलेला नसेल तर आपल्याला पर्याय म्हणून पुढील खतांचा आपण वापर करू शकता. यामध्ये आपण 9-24-24 एकरी 40 किलो किंवा जे काही 8-21-21 मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचा एकरी 40 किलो, इथे 40 ते 80 किलो पर्यंत आपल्या जमिनीच्या माती परीक्षेनुसार 40 ते 80 किलो पर्यंत आपण वापर करू शकताय. त्यानंतर 10-26-26 एकरी 50 किलो व त्यासोबत
युरियाची पूर्ण एक बॅग 45 किलो युरिया व जो काय आपला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश अपटेक वाढवण्यासाठी एनपीके गोल्ड ग्रॅन्युअल्स एकरी 4 किलो व पंचम गोल्ड ग्रॅन्युअल्स एकरी 10 किलो या प्रमाणामध्ये आपण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये 10-26-26, 9-24-24, 8-21-21 उपलब्ध नसल्यास आपण जे काय आपले डीएपी मार्केटमध्ये अवेलेबल आहे 1840 एकरी 50 किलो, त्यानंतर युरिया 25 किलो, एमओपी 25 किलो, त्यासोबत एनपीके गोल्ड ग्रॅन्युअल 4 किलो व पंचम गोल्ड 10 किलो या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे गहू पिकामध्ये तण व्यवस्थापन कसे करावे. भरपूर जणांना हा मोठा प्रश्न पडलेला असतो. तर गहू पिकाचे जे काय आपल्याला तण व्यवस्थापन आपल्याला 2 प्रकारे करता येते. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे आपण पेरणी केली, पेरणी अगोदर आणि आपला गहू उगवण्या अगोदर म्हणजे प्री इमर्जन्स गहू उगवण्या अगोदर आपण तण व्यवस्थापन करू शकतो. यामध्ये आपण जे काय आपलं रासायनिक तणनाशक आहे पेंडामिथिलिन 30% EC याचा लागवडीनंतर 3 दिवसांनी जे काय आपले गवत आहे, गवत आपले 2 ते 3 पानावस्थेत असताना लागवडीनंतर 3 दिवसांनी 1 लिटर प्रति एकर या प्रमाणामध्ये आपण वापर करू शकता. त्यानंतर दुसरे जे येते ते आपले पोस्ट इमर्जन्स म्हणजे गहू उगवल्यानंतर आपल्याला तण व्यवस्थापन करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत. तर त्यामध्ये पहिला पर्याय आपल्याला आपल्या या पिकाची निंदणी करून घेणे किंवा खुरपणी करून घेणे. साधारणतः पीक 18 ते 21 दिवसाचे झाल्यानंतर आपण आपल्या पिकाची निंदणी किंवा खुरपणी करू शकता. परंतु सध्या बघितलं तर मार्केटमध्ये किंवा शेतामध्ये मजुरांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात नाहीये. अशा परिस्थितीत आपल्याला रासायनिक तणनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. मग अशा वेळी कोणती तणनाशकं वापरू शकतात, तर त्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे मेट्रिब्युझिन. मेट्रिब्युझिन 100 ग्राम प्रति एकर किंवा 200 लिटर पाण्यासाठी एकरी 200 लिटर पाण्यासाठी आपण मेट्रिब्युझिन 100 ग्राम प्रति एकर, त्यासोबत 2,4-D 500 मिली प्रति एकर व जो काही तणनाशकाचा स्ट्रेस येणार आहे व जे काय आपले पानं पिवळे वगैरे पडणार आहे किंवा पानांना स्कॉर्चिंग होणार आहे तसेच फुटवा होण्यासाठी आपल्याला त्यासोबत एक टॉनिक घेणं गरजेचं आहे. यासाठी आपण क्रॉप टॉनिक 50 मिली प्रति एकर किंवा 200 लिटर पाण्यासाठी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकताय. यामध्ये दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे तो म्हणजे जे आपलं मेटसल्फोन मिथिल आहे त्याचा 8 ग्राम प्रति एकर, त्यासोबत जे काही क्लोडिना प्रोपॅगेल असतं ते 160 ग्राम प्रति एकर व तणनाशकाचा स्ट्रेस घालवण्यासाठी क्रॉप टॉनिक 50 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये आपण वापर करू शकताय. तणनाशक वापरताना आपल्याला महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली महत्वाची काळजी म्हणजे तणनाशकाची फवारणी करताना आपल्या मातीमध्ये जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये ओलावा असणे, जेणेकरून जे काय आपण तणनाशक फवारत आहोत त्या नाशकाच्या फवारणीचा आपल्याला योग्य प्रमाणामध्ये रिझल्ट मिळेल व जे काय आपले तण आहे ते तण नियंत्रित होण्यास मदत होईल. दुसरी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तणनाशक आपण ज्या शेतामध्ये मारतोय त्याच्या आजूबाजूला त्या तणनाशकासाठी कोणतेही सेन्सिटिव्ह पिकं नकोय. जसे उदाहरण घ्यायचे झाल्यास त्यामध्ये आपले कोणत्याही प्रकारचे फळ पिकं नकोय, त्यामध्ये द्राक्ष असेल, डाळिंब असेल, संत्रा असेल, पेरू असेल किंवा इतर कोणतेही फळवर्ग पिकं जे सेन्सिटिव्ह आहेत ते नको. त्यानंतर भाजीपाला पिके नकोय, त्यामध्ये तुमचं टोमॅटो असेल, मिरची असेल, शिमला असेल, तसेच वेलवर्गीय पिकांमध्ये टरबूज, खरबूज, कारले, दोडके, गिलके हे कोणते पीक आहेत त्या आजूबाजूच्या क्षेत्रात नकोय. तसेच जेव्हा आपण तणनाशकांची फवारणी करणार आहे तर तणनाशकांची फवारणी करताना आपली वाऱ्याची दिशा व वाऱ्याचा वेग या दोन्ही गोष्टी देखील नियंत्रित असणं गरजेचं आहे. वाऱ्याचा आपला जो वेग जास्त असेल आणि दिशा समजा त्या शेताच्या बाजूला असेल तर आपल्याला अशा वेळी तणनाशकाची फवारणी करणं टाळायचं आहे. पुढचा आपला जो काय महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे गव्हाचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला अधिक फुटींची गरज असते. तर अधिक फुटी आपल्याला कशा मिळतील, पहिले तर आपण जे काही खत व्यवस्थापन केलंय त्यामधून मिळणारच आहे, परंतु जे काही फूट लागणार आहे त्या फुटीच्या अवस्थेमध्ये आपल्याला योग्य ती फवारणी करणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. त्यासोबत जो काही मावा येणार आहेत वातावरणातील बदलांमुळे किंवा याच्यामुळे जे रोग येतील, किडी येतील, यांच्यासाठी आपल्याला बुरशीनाशक, कीटकनाशक यांची फवारणी करणं गरजेचं आहे. तर साधारणतः 40 ते 45 दिवसात 40 ते 45 दिवसच्या दरम्यान आपल्याला फुटवा होण्यासाठी फवारणी करणं गरजेचं असतं. यामध्ये
साप आपण घेऊ शकता 400 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. त्यासोबत कॉन्फिडर 100 मिली 200 लिटर पाण्यासाठी व अधिकाधिक फुटवा होण्यासाठी आपण क्रॉप टॉनिक 50 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये आपण घेऊ शकताय. तसेच आपण जे काही झिंक आहे, झिंकचे आपण ऍडिशन केलेले नसल्यास आपण आपल्याला फूट लागण्याच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झिंकचा पुरवठा करणं गरजेचं आहे. यासाठी आपण जी काही फूट लागण्याची अवस्था आहे तर या अवस्थेमध्ये आपण झिंकच्या कोणत्याही फॉर्मेशनचा वापर करू शकता व फवारणीमधून त्याचा वापर करू शकता. यासाठी आपण झिंक ऑक्साईड 39.5% एससी फॉर्म्युलेशन याचा 0.5 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये वापर करू शकतात. त्यानंतर दुसरा आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे तो HDP झिंक याचा 0.5 ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये वापर करू शकतायत. तसेच जे काय आपले EDTA मार्केटमध्ये बेस झिंक आहे इन्स्टाचिल झिंक याचा आपण 0.5 ग्राम प्रति लिटर या प्रमाणामध्ये वापर करू शकताय. यानंतर दुसरी आपली फवारणी आहे ती आपली साधारणतः ओंबी लागण्याच्या अवस्थेत. या फवारणीचा आपला उद्देश असतो की जी काय आपली ओंबी आहे ओंबी अधिकाधिक लांब व्हावी जेणेकरून आपल्याला त्यामध्ये दाण्यांची संख्या अधिक मिळेल व आपले उत्पादन अधिकाधिक वाढण्यास आपल्याला मदत होईल. या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वाधिक प्रादुर्भाव या अवस्थेत बघायला मिळतो तो म्हणजे तांबेरा रोगाचा. तर तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण स्कोर 100 मिली त्यासोबत अलिका 100 मिली व जी काय आपली ओंबी आहे त्या ओंबीचा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जी काही लांबी आहे लांबी वाढवण्यासाठी आपण डॉक्टर ग्रो 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकतात. जर आपण झिंकचा आपल्या खतांद्वारे वापर केलेला नसल्यास या अवस्थेमध्ये आपल्याला झिंक वापरणे देखील गरजेचे आहे. तर या अवस्थेमध्ये आपण तिन्हीपैकी कोणत्याही एका झिंकचा आपल्या फवारणीमधून वापर करू शकतो. तसेच तिसरी आपल्याला फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे ती म्हणजे आपली दाणे भरण्याच्या अवस्थेत. तर या अवस्थेमध्ये आपण ही फवारणी केल्यास आपल्याला आपले अधिकाधिक दाणे भरण्यास तसेच दाण्यांचे वजन वाढण्यास मदत होईल. त्यामुळे आपले उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात वाढेल. या अवस्थेमध्ये आपल्याला जो काही कर्नल स्मट येतो, तांबेरा येतो किंवा करपा येत असतो दाण्यांवरती त्यांच्या नियंत्रणासाठी एक चांगलं बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मेरिऑन 80 मिली प्रति एकर किंवा 200 लिटर पाण्यासाठी त्यासोबत सोलोमन 200 मिली व जे काय आपले दाणे आहे दाण्यांची साईज होण्यासाठी कलर डेव्हलप होण्यासाठी आपण डॉक्टर ग्रो 300 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी व त्यासोबत दाण्यांची साईज होण्यासाठी 200 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी याचा आपण फवारणीमधून वापर करू शकतात. जेणेकरून आपल्या दाण्यांचा आकार तसेच जी काही आपल्या गव्हाची रंग आहे तो रंग देखील आपल्याला चांगला येण्यास मदत होईल. महत्वाचा मुद्दा म्हणजे भरपूर विभागामध्ये बघितले तर जमिनी हलक्या आहेत तसेच मध्यम आहे भारी आहेत व पाणी कमी अधिक प्रमाणात देखील उपलब्ध आहे. अशा वेळी पाणी व्यवस्थापन कसे करावे. तर आपण जी काय आपली जिरायती जमीन असेल तर जिरायती जमिनीमध्ये साधारणतः आपण पावसाच्या पाण्यावरती पूर्णपणे अवलंबून असतो. तर अशा वेळी आपल्याला आपल्या गहू पिकाला साधारणतः वापसा स्थितीत आपण पेरणी करणार आहे आणि साधारणतः आपल्याकडे पाणी अवेलेबलच असेल तर 40 ते 42 दिवसांनी पहिलं पाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 पाणी देणं शक्य असल्यास एक पाणी पेरणीवेळी दुसरं पाणी आपल्याला 40 ते 42 दिवसांनी देणं गरजेचं आहे. त्यानंतर बागायती जी पेरणी करणार आहोत बागायती पेरणीसाठी आपल्याला पिकाच्या योग्य स्थितीनुसार पाणी देणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला बागायती व बागायती उशिरा असे ज्या काही पेरण्या आहेत या पेरण्यांमध्ये आपल्याला खालील अवस्थेमध्ये पाणी द्यायचे आहे. जेणेकरून या अवस्थेत पाणी दिल्यास आपल्याला गहू पिकाचे अधिकाधिक उत्पादन मिळण्यास मदत होईल. त्यामध्ये पहिली अवस्था जी आहे आपली मुकुट मूळ फुटण्याची अवस्था. ही अवस्था साधारणतः आपली 18 ते 21 दिवसांनंतर येत असते. या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला अधिकाधिक उत्पादन घेता येईल. दुसरी महत्वाची अवस्था म्हणजे फुटण्याची अवस्था. व्हरायटीनुसार प्रत्येक दिवसामध्ये आपला डिफरन्स होऊ शकतोय. त्यानुसार आपण जेव्हा आपले फुटवे निघत आहे अशा वेळेस आपल्या पिकाला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी अवस्था येते ती कांडा धरण्याची अवस्था. या अवस्थेमध्ये आपल्या पिकाला आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. तिसरी अवस्था येते आपली म्हणजे ती ओंबी किंवा फ्लोरा अवस्था. या अवस्थेमध्ये आपल्या पिकाला आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे जेणेकरून जी काय आपली ओंबी आहे ती ओंबी आपल्याला एकसारखी बाहेर निघण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.
त्यानंतरची मुख्य अवस्था आहे म्हणजे ती दाण्यामध्ये चीक तयार होण्याची अवस्था. या अवस्थेमध्ये पिकाला पाणी दिल्यास एकसारखा चीक डेव्हलप होऊन आपले दाणे एकसारखे भरण्यास मदत होणार आहे. तसेच पुढची महत्वाची अवस्था म्हणजे दाणे भरण्याची अवस्था. या आपल्याला साधारणतः 5 ते 6 अवस्थेमध्ये गहू पिकामध्ये आपण योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास आपल्याला आपल्या पिकाचे योग्य ते उत्पादन घेण्यास मदत होत असते. तसेच जे काय आपण अवस्था बघितल्या तर या अवस्थेनुसार आपण नक्कीच पाणी व्यवस्थापन करा. आज आपण या व्हिडिओमध्ये गहू या पिकाची माहिती घेतली. गहू या पिकामध्ये आपल्याला काही समस्या असल्यास आपण आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता. तसेच खास शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी आनंद ॲग्रो केअरने आनंद क्रॉप गुरु हे मोबाईल ॲप्लिकेशन आणलेलं आहे. तर या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला गहू तसेच इतर पिकांचे आपल्याला वेलवर्गीय पिकं असतील, जे काही पालेभाज्या असतील, फळवर्गीय पिकं असतील, सर्वांचे विनामूल्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. तर प्ले स्टोअरवरती जाऊन आपण हे ॲप डाउनलोड करा व आपल्या पिकाचा प्लॉट रजिस्टर करा. तसेच या व्हिडिओबद्दल किंवा इतर कोणत्याही जे आपल्याला व्हिडिओ लागत आहे किंवा मार्गदर्शन लागत आहे तर हे विषय आम्हाला आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण आनंद ॲग्रो केअरच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती देखील आनंद ॲग्रो केअरला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.